रंगणी रांगत गुलगुला बोलत अश्रूर लोळत चरणातळी नावा म्हणे हाती लोणीयाचा उंडा गवळणीचा तोंडा भुलविला रंगणी रांगत गुलगुला बोलत अश्रूर लोळत चरणातळी अन्यंश हस्त चरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे उदास मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्पितशे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की आइए हनुमत विराजिए कथा करो मति अनुसार प्रेम सहित गादी धरो विराजिए पवन कुमार शिवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीरु विठ्ठल दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रांगत गुलगुला बोलत अश्रूर लोळत चरणातळी प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चालक कर्तुम अन्यथा कर्तुम असणारा की ज्याला प्राप्त करण्याकरता अनंत जन्म घेऊन अनंत साधना कराव्या लागतात तरीही न प्राप्त होणारा जो देव योगियाच्या धारी दातना तुळशी जो परमात्मा योगांच्या नाही जप्याच्या नाही तप्याच्या नाही कथाकार कीर्तनकार कोणाचे स्वप्नात न जाणारा देव भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा या देवाला ज्यांच्याशिवाय करमत नाही देवाचे लढीवाळ भक्त श्री नामदेव महाराज यांचा 3 चरणाचा अतिशय महत्वाचा काला या प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठाला अभंगातील शब्दशः सरळ सरळ भावार्थ असा आहे या अभंगाद्वारे श्री नामदेव महाराज स्वतःला आलेला एक अनुभव व्यक्त करतात काय अनुभव आला महाराज तुम्हाला नामदेव महाराज म्हणतात दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली ते सुख प्राप्त झालं पण कशाने आता श्रीमुख गोविंदाचे भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोविंदाचं श्रीमुख पाहलं हा परिणाम झाला बरं कोणतं रूप कोणतं त्याच्या रूपाचं वर्णन देखील केलं कोणत्या रूपामध्ये तुम्ही त्याला पाहलं रंगणी रांगत गुलगुला बोलत जे रूप मैया यशोदेच्या अंगणामध्ये रांगतय जे रूप मैया यशोदेसोबत गुलू 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 बोलतय ज्या रूपानं काग बाग रिठा मारिले बालपणी अवघी दैत्य खानी बुडविली अनेक राक्षसांचा वध केला ते रूप भक्ताला आपल्याकडे मोहित करण्याकरता प्रक्रिया काय क्रिया करते नामदेव महाराज सांगतात त्यानं हातामध्ये लोण्याचा गोळा घेतलाय नामा म्हणे हती लोणियाचा उंडा हातात लोण्याचा उंडा घेतलाय आणि एकदा का तो गवळणीच्या तोंडाला लोण्याचा गोळा लागला की गवळणी त्या तोंडा बोलविल्या मग लोणी कोणतं याचा आपण विचार करणार आहोत मग लोणी कोणतं तर लक्षपूर्वक आहे का मी तुम्हाला विचारतो लोणी कशाला म्हणतात लोणी कशाला म्हणतात दुधातलं जे आसार असतं त्याला काय म्हणतात मी तुम्हाला विचारतो लोणी कशाला म्हणतात दुधातलं जे आसार असतं त्याला काय म्हणतात जे दुधातलं आसार असतं ते ताक आहे ना दुधातलं आसार काय आहे ताक आहे आणि सार काय आहे लोणी आहे तसं जीवनातलं सार काय आहे सार 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 विठोबा फलकट तो संसार येथे सार आणि ते लोणी नामरूपी लोणी एकदा का मुखाला लागलं की माझी मज झाली ही अवस्था त्या गवळणींची व्हायची असा अभंगाचा सरळ भाव आहे विठ्ठला हा झाला
या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ अभंगावरती सविस्तर पूर्वक चिंतन मांडण्यापूर्वी अल्पासा परिहार तो म्हणजे असा. सालावाद प्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या आनंदाने भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळींच्या अनमोल सहकार्याने गेली 23 वर्षापासून चालू असणारी ही परंपरा या वर्षी 24वे वर्ष पूर्ण होत आहे. 23 वर्षापूर्वी हा नियम सुरू केला होता. थोरा मोठ्यांनी हा नियम सुरू केला. आजपर्यंत तो आपण टिकून ठेवला. एकतर नियम कुठला माणसानं करू नये. काय नियम करू नये, केला तर तो मोडू नये, बंद पडू नये. नामा म्हणे केशी राजा, केला नेम चालवी माझा. आणि हा वारकरी संप्रदायाचा एक साधनेचा नियम 23 वर्षापासून अव्याहतपणे आपल्या श्री क्षेत्र या सलगरा नावाच्या गावामध्ये चालू आहे. भगवंताच्या कृपेने भक्तवत्सल्य हनुमंतराय यांच्या प्रागट्याच्या औचित्याचं साधून आज महापर्वणीय महाराज आपल्याकरता. का महापर्वणीय भक्तामध्ये अग्रगण्य असणारे भक्त जर कोण असतील तर हनुमंतराय. काय त्यांची भक्ती आहे, त्यांच्यासारखी भक्ती जगतामध्ये पुन्हा कोणाची नाहीये. जगद्गुरु तुकोबारांनी त्यांना हात जोडले आणि त्यांना तुकोबारांनी मार्ग विचारला, आम्ही भक्ती कशी करावी. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. शरण गेले तुकोबाराय आणि तुकोबाराय म्हणतात भक्तीचा काय मार्ग आहे तो आम्हाला दाखवा. म्हणजे तुकोबाराय ज्यांना शरण जातात ते भक्त काय असतील महाराज. मग ते हनुमंतराय आणि त्यांचं प्रागट्य आज आहे आणि त्या प्रागट्याचं औचित्य साधून या ठिकाणी हा सप्ताह आहे. आणि आज या सप्ताहाचा समारोप आहे, सांगत आहे. आणि या सांगते प्रित्यर्थ काल्याचं कीर्तन. आणि या काल्याच्या कीर्तनाच्या संबंधाने समस्त ग्रामस्थ मंडळी आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी माझ्याकडे ही सेवा दिली त्याबद्दल मी प्रत्येकाच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवून नमस्कार करतो. आमचे हरिभक्तीपरायण परमस्नेह परमादरणीय माझे परम मित्र हरिभक्तीपरायण आमचे महादेव महाराज. महाराज म्हणायला काय अडचण आहे, महाराज आहे की नाही. महादेव महाराज त्यांच्या माध्यमातून मला आपली सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये सापडतो. गेल्या वर्षी या ठिकाणी कीर्तनाचा संबंध आला होता आणि त्या माध्यमातून परत या ठिकाणी यावर्षी काल्याचा योग आला. आपण सर्व अतिशय प्रेमाची मंडळी आहात. वारकरी संप्रदाय अतिशय जाणून आपण भक्ती करत आहात. माझ्यासारख्या पामरांना आपल्यासमोर काय बोलावं, पण तरीही सेवके सांगितले करावे ते काम. याप्रमाणे आपल्याला सर्वांना मिळून ही सेवा करायची आहे. हा खेळ माझा एकट्याचा नाहीये, आपण सर्वांना मिळून ही सेवा करायची आहे. आणि आज काय आहे, आज काय आहे, मला बोलणारी माणसं आवडतात बरं का. आज काय आहे, काल आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, काला करायचा आहे. काय करायचं आपल्याला, काला करायचा आहे. फक्त खिचडीकडे जाऊ नका आणि आपल्या जीवनातली खिचडी होऊ देऊ नका. आपण करायला चाललो काला, पण आपला होतोय कालवा. मग काला कशाला म्हणतात, आता लक्षपूर्वक ऐका. काला कशाला म्हणतात, दोन पदार्थाचं एक रूप होणं याचं नाव आहे काला. जीव आपण दशेत आहोत, आपल्याला शिवदशेमध्ये जायचंय, तेव्हा आपला काय होईल, काला होईल. जीवशिवाय त्याचा काला तो आपल्याला करायचा आहे. हे रूपक आहे हरिनामाचा खिचडी काला, दही भाताचा काला हे रूपक आहे. पण मूळ जर काला कुठला असेल तर आपण जीव अवस्थेला आलेलो आहोत. आपल्याला शिव बनायचं आहे, शिवपर्यंत जायचंय. बरं मला सांगा, शिव बनायचंय का आपणच शिव आहोत. तुमचं काही दुखत का. मला प्रश्न विचारलेली माणसं आवडतात महाराज. शिव बनायचं आपल्याला का आपणच शिव आहोत. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद. आपण शिवच आहोत, पण काय झालं, अज्ञानाचं आवर्तन आपल्या वरती साचलेलं आहे. म्हणून जे आपलं नाही त्याला आपण आपलं म्हणतो म्हणून नाही, जे आपलं आहे त्याला आपण विसरत चाललोय. विठाला जे आपलं आहे त्याची ओळख होणं याचंच नाव आहे काला. ज्ञानोबा म्हणतात लोकांचा परिचय आपण देऊ शकतो, सर्वांना इतरांचा परिचय देऊ शकतो, पण स्वतःची ओळख करणं ही संप्रदायामध्ये खूप गरजेचं आहे. मानव जन्माला आपण आलोत ना, तर माणसानं काय केलं पाहिजे, देव नाही भेटला तरी चालेल, फक्त स्वतःची ओळख करून घेतली पाहिजे. मी बोलत नाही, ज्ञानोबारांची भाषा आहे. ज्ञानोबा म्हणतात, आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे, मी कोण आहे याचा आपण कोहम कथमिधम जानाती, मी कुठून आलोय, मला कुठं जायचंय, मी कोण आहे याचा शोध आपण घेतला पाहिजे. आणि ज्या दिवशी मी कोण आहे हे आपल्याला कळलं का,
त्या दिवशी त्याची सरडी येरधार झाला सुफोल. मग काला झाला आणि तो काला करण्याकरता आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहेत. विठ्ठल त्या संबंधाने श्री नामदेवरायांचा अभंग आजच्या कीर्तनाकरता उपस्थित केलेला आहे. अगोदर आपण काही वेळामध्ये अभंगाचा थोडक्यात भावार्थ पाहूया आणि मग काल्याच्या चिंतनाकडे येऊया. काय आहे अभंगाचा भावार्थ? नामदेवराय या अभंगाद्वारे स्वतः आलेला अनुभव व्यक्त करतात. वास्तविक पाहता प्रश्न असा पडतो महाराज, वास्तविक पाहता प्रश्न असा पडतो की अनुभव सांगितला पाहिजे का? तर अनुभवाचे दोन प्रकार, एक प्रापंचिक अनुभव आणि एक पारमार्थिक अनुभव. प्रापंचिक अनुभव सांगूच नाही. का नाही सांगायचा? त्याचं कारण आहे, प्रपंचामध्ये आहेच काय? ठाऊकची आहे संसार दुःखाचा, संसाराची अंगी अवघीच व्यसने, किंवा संसार दुःख मूळ त्याचं दुःखात आहे, किंवा मूळ दुःख आहे, त्याचा जन्म दुःखात आहे आणि तो दुःखच भोगतोय आणि इतरांना देखील दुःख देतोय. मग त्याच्यामध्ये येणारा अनुभव सुखाचा असेल का? सुख नाही कोठे आलिया संसारी, आलिया संसारी, 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 माया बरी बघू नका, माया बरी बघू नका, माया बरी बघू नका, माया बरी बघू नका, वादवडी आहे हा संसार, आहे हा संसार, दुःख वादवडी आहे हा संसार, आहे हा संसार, दुःख वादवडी आहे हा संसार, आहे हा संसार, दुःख वादवडी आहे हा संसार, आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. महाराज याच्या सुखाचा विचार कुठंच नाही. विचार नाही तर सुख मिळेल का? मग मला सांगा, याचा अनुभव आपण घेतलाय. आपण काय भोगतोय आता? आपण प्रापंचिक संसारामध्ये आहोत. या संसारात आपण आलोय. आपण काय भोगतोय? दुःख भोगतोय. मग याच्यात काय आहे? दुःख आहे. बरं, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपण अनुभव घेतला याच्यात दुःख आहे, आपण भोगलं याच्यात दुःख आहे, तरी सुद्धा आपण आपल्या पुढच्या पिढीला आनंदानं डीजे लावून कशात ढकलितो? आपण कशात ढकलितो आपल्या पुढच्या पिढीला? दुःखात का सुखात? दुःखातच ढकलतो ना आपण त्याच्यात. आपण काय म्हणतो, हे जरा बरं आहे का दुःख आहे? आपण अनुभवलंय तरी सुद्धा आपण त्या पिढीला त्याच्यात ढकलतोय. कसं झालं माहिती की हे कसं झालं माहिती का? छोट्या छोट्या मुलांची सहल गेली. लक्ष देऊ नये का? छोट्या छोट्या मुलांची एका गावाला सहल गेली. वेळ झाला, एक मंदिर पाहिलं शिक्षकानं, तिथं गाडी थांबवली. सगळी मुलं उतरू लागली गाडीतनं मुलं उतरत असताना मंदिर पाहिलं. ते मंदिर होतं गणपतीचं, पुरातन मंदिर होतं, मोठाच्या मोठा गणपती होता. मग मुलं लेकरं जे आहेत ना, असे लाईनीनं रांग धरून लाईन पकडून त्या ठिकाणी गणपतीच्या दर्शनाला चालले होते. लहान पोरगा पुढं होता सगळ्यात, आणि सगळ्यात उंचीने मोठा होता तो पाठीमागे होता. म्हणजे पहिल्या नंबरला दर्शनाला गेलं का त्यानं गणपती पाहला. महाराज, गणपती एवढा होता, तो गणपती एवढा मोठा होता बरं का भागवत भाऊ. गणपती एवढा मोठा होता. त्या गणपती समोर जो उंदीर होता तो माझ्या एवढा होता. मग गणपती केवढा असला अनुमान काढा. मग त्या गणपतीच्या पायावर त्या लेकरानं डोकं टेकवलं आणि असं सगळं सहजच त्यानं वरती पाहिलं. वरती पाहिल्याबरोबर गणपतीची ढेरी दिसली त्याला. त्यानं ढेरीवरती असा हात ठेवला आणि त्याचं नकळत बोट त्या बेंबीत गेलं गणपतीच्या. गणपतीच्या बेंबीत त्यानं बोट घातलं का
तर त्या बिंबीत कोण होता? विंचू. आणि विंचवाला त्याचा स्पर्श झाल्याबरोबर विंचवानं त्याला जय हरी केला. नांगे दौश केला. दौश केल्याबरोबर त्यानं बोट बाहेर काढलं आणि आरडू लागला. वेदना झाले त्याला. पाठीमागच्या त्याला विचारलं, बाबल्या काय झालं रे? बाबल्या म्हणला, बंट्या काही झालं नाही, गार लागते, तू घाल बोट. बंट्यानं बोट घातलं. बंट्याला चावला विंचू. तूही आहा करायला लागला. आणि मग माग सखारामनं त्याला विचारलं, बंट्या काय झालं? बंट्या म्हणला, काय नाही झालं, घाल बोट, गार लागत आहे. मी एकूणच सांगायला लागलो. हे सांगायला कोणाचं मी? हे बंट्याचं बाबल्याचं नाही सांगायलो मी. हे आपलंच आहे. हा, लय गार लागत म्हणतो आपण, लय गार लागत. हे बरं आहे काय? नाही. अहो दुःख आहे, ठाऊकची आहे. मग याच्यामध्ये येणारा अनुभव सुखाचा असेल का? नाही. म्हणून संसारिक अनुभव मांडूच नाही, पारमार्थिक अनुभव सांगावा का? कारण परमार्थ मध्ये येतोय फक्त तो आनंद. आनंद आणि आनंदच येतो. किती आनंद आहे परमार्थामध्ये? एवढा आनंद महाराज. तुकोबरे म्हणतात, तुकोबरे म्हणतात आम्ही आनंदाचे लाडू खातो. तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू. आणि तुम्ही घ्या म्हणले तर फोडू नका, तुम्ही घ्या. का? परमार्थामध्ये एवढा आनंद, एवढा आनंद, एवढा आनंद आहे. परमार्थासारखा आनंद जगतात कुठंच नाही. आणि म्हणून परमार्थातला आनंद जगाच्या उपयोगाचा आहे, तो सांगितला पाहिजे. म्हणून आज नामदेवराय परमार्थिक आनंद सांगतात. काय महाराज तुमचा आनंद आहे? काय तुमचा अनुभव आहे? नामदेव महाराज म्हणतात, मी देवाला पाहिलं की मला अत्यंत दुःखाची निवृत्ती झाली आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. नामदेवराय स्वतःचा अनुभव सांगतात. आत्यंतिक दुःख निवृत्त झालं आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली, त्या सुखाची प्राप्ती झाली. बरं महाराज, पण कशानं? पाहता श्रीमुख गोविंदाचे. महाराज तुम्ही म्हणता देवाचं श्रीमुख पाहिल्याच्या नंतर सुखाची प्राप्ती झाली, असा तुम्ही तुमचा अनुभव सांगताय. पण व्यावहारिक दृष्टिकोनातून जर आपण पाहायला गेलो तर ज्यांनी ज्यांनी देवाला पाहिलं ते सुख भोगताय का दुःख भोगतायत? मी परत विचारतो आपल्याला, व्यावहारिक दृष्टिकोनातून जर आपण पाहायला गेलो, ज्यांनी ज्यांनी देवाला पाहिलं, प्राप्त केलं, ते सुख भोगतायत का दुःख भोगतायत? दुःख भोगतायत महाराज. व्यावहारिक दृष्टिकोनातून पहा. जगद्गुरु तुकोबाराय 42 वर्षपर्यंत जगले देहरूपाने. 21 वर्ष तुकोबारायचे प्रापंचिक आपल्या दृष्टिकोनातून आनंदात गेले. 21व्या वर्षी तुकोबारांच्या स्वप्नामध्ये नामदेवराय गेले, देव गेले, जागे केलं देवानं तुकोबारायांना. अभंगाची संख्या शेषत कोटी, उरले ते शेवटी लावी तुका. महाराज तुमचा जो अवतार आहे तो प्रापंचासाठी नाहीये, भक्तीसाठी आहे, परमार्थासाठी आहे. मग तुकोबारांनी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. महाराज रात्रंदिवस भजन केलं. किती भजन केलं तुकोबारांनी हो, किती भजन केलं महाराज. भजन करत असताना एवढा त्याग केला महाराज. दुष्काळ अटला द्रविणीला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. तुकोबारांची बायको मेली, पण तुकोबारांनी भजन नाही सोडलं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पिढा गेली. तुकोबारांची भाषा आहे महाराज. ही एवढं दुःख तुकोबारांनी भोगलं. किती मी बोलत नाही, तुकोबारांची भाषा ऐका. काय दुःख भोगलं तुकोबारांनी? तुकोबाराय सांगतात, कोपला पाटील गावीची लोक आता मज भीक कोण घाली. देवा तुझं भजन करू लागलो, परिणाम गावातल्या लोकांनी मला हाकलून दिलं. देवा अरे गावात ठेवलं नाही मला. भंडारा भामचंद्र गोरडा डोंगरावरती जाऊन भजन करतो, तिथं सुद्धा या लोकांनी मला त्रास दिला. देवा तुझं भजन करू लागलो, परिणाम ऐक ना देवा. या लोकांनी माझ्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं. रडावं लागलं महाराज तुकोबारांना. मला काय सांगायचं तुम्हाला, ज्यांनी देवाला पाहिलंय व्यावहारिक दृष्टिकोनातून त्यांनी दुःखच भोगलंय. नामदेव महाराज तुम्ही म्हणतात की पाहता श्रीमुख गोविंदाचे सुख मिळतंय. झालं तुकोबारांचं, ज्ञानोबारांचं, त्याच्याही पुढचं महाराज. बघा मी नेहमी सांगत असतो एक वाक्य माझं लक्षात ठेवून घ्या. एखाद्या वेळेला एखाद्यानं आपली जर संपत्ती हडप केली, लक्ष देऊ नये का,
एखाद्यानं जर कोणी आपली संपत्ती हडप केली ना तर कष्ट करून आपण संपत्ती मिळवू शकतो. एखाद्यानं जर आपल्याला गावातला मान काढून घेतला, हाकलून दिलं, अपमान केला, मान नाही दिला, गेलेला मान साधना करून मिळवता येतो. गेलेली संपत्ती कष्ट करून मिळवता येते, गेलेला मान कष्ट साधना करून मिळवता येतो. पण मायबाप ऐका, गेलेले मायबाप कशानंच मिळत नाहीत, कशानंच मिळत नाहीत. अरे तुकोबारांचा मान काढून घेतला लोकांनी, गाढवावरती दिंड काढली. आज आमच्यासारखे मूर्ख फक्त 3च अभंग पाठ आहेत तुकोबारांचे. लोक आम्हाला तुकोबारे समजून पाणी पाय धुवून पाणी पितात पायाचं. गेलेला मान मिळाला. संपत्तीचा जर विचार केला, त्या काळात तुकोबारांची संपत्ती लोकांनी हडप केली. आज तुकोबाराच्या नावावरती आम्ही जगतोय महाराज. वर्षाला बंगले बांधायलो, वर्षाला गाड्या घ्यायलो, संपत्ती मिळाली, गेलेला मान मिळाला, गेलेली संपत्ती मिळाली. पण सांगा ना मला, ज्या ज्ञानोबारांचे मायबाप गेले, मिळाले परत? काय दुःख आहे महाराज हे? काय दुःख आहे? ज्ञानोबारांसारखं दुःख तर जगतात कुणाचंच नाहीये. काय दुःख आहे महाराज? ज्ञानोबारांचं वर्णन काय करावं? मग महाराज तुम्ही म्हणतात की देवाला पाहिल्याच्या नंतर सुखाची प्राप्ती होती. तुकोबाराय रडले, ज्ञानोबाराय रडले, ही सगळी संत रडले. मग असं कसं काय? तर ऐका, आपण ज्याला सुख समजतो संत त्याला सुख म्हणत नाहीत, आणि आपण ज्याला दुःख म्हणतो संत त्याला सुख म्हणत नाही. मग संतांच्या दृष्टिकोनातून सुखदुःखाचा व्यवहार कसा आहे? सुखदुःख कशाला म्हणतात तर ऐका. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. पुन्हा जन्मणं, पुन्हा मरणं, पुन्हा जन्मणं, पुन्हा मरणं, हे आपलं राहडगाडगं चालू आहे. कशाप्रमाणे? ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण दिलं. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हातात काय आहे? तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हातात काय आहे? घड्याळ. या घड्याळीचा शोध कोणी लावला मला काही माहीत नाही, पण 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत घड्याळ लिहिली. ज्ञानोबाराय म्हणतात हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका उपजेते नासे नाशेते पुनरपी दिशे. आणि हे घटिका यंत्र जैसे, जसं घड्याळीचा काटा फिरत राहतो का, तसं हा जीव देह बदलत फिरत राहतो. मी बोलत नाही, ज्ञानोबारांचं प्रमाण. तुकोबारांनी त्याला पुष्टी केली. तुकोबाराय म्हणतात उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. मरणाची तव गाठोने पदरी, मरणाची तव गाठोने, मरणाची तव गाठोने पदरी, मरणाची तव गाठोने पदरी. दिने तोची वारी माप भरे, दिने तोची वारी माप भरे, दिने तोची वारी माप भरे, दिने तोची वारी माप भरे. मरणाची तव गाठोने पदरी, दिने तोची वारी माप भरे, दिने तोची वारी माप भरे, दिने तोची वारी माप भरे. दिने पदरी गाडी घरे, हे बाबरी माप भरे, दिने पदरी गाडी घरे. मरण ते कुणाला चुकत नाही, आणि मेलं की पुन्हा जन्म कुणाला चुकत नाही. राहाड गाडगं तुमचं माझं चालू आहे, त्याला संत दुःख म्हणतात. मग ऐका, ज्या तुकोबारांनी देवाला पाहिलं का, त्या तुकोबाराला खऱ्या खऱ्या सुखाची प्राप्ती झाली. काय सुख मिळालं? प्रयाण काळी देवे, विमान आलं देवाचं, देव आले वैकुंठात. तुकोबाराचं देह घेऊन गेले. पुन्हा जन्म नाही, पुन्हा मृत्यू नाही, खऱ्या सुखाची प्राप्ती झाली. ज्ञानोबाराय देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. भगवान परमात्म्यानं स्वतः ज्ञानोबारांना संजीवन समाधी दिली. पुन्हा जन्म नाही, पुन्हा मृत्यू नाही. नाथ महाराज खऱ्या सुखाची प्राप्ती झाली. एकनाथ महाराजांचं चरित्र तरी एवढं गोड आहे महाराज. नाथ महाराज तरी अशी व्यक्ती होती. नाथ महाराजांना उभ्या आयुष्यामध्ये देहरूपानं असताना लोकांना गवळणी भरडाच्या माध्यमातून हसवलंच, पण जाताना देखील नाथ महाराज लोकांना हसून गेले.
कारण काही काही माणसं अशी असतात महाराज. कसे काही काही माणसं अशी असतात गावागावात जीवनभर लोकायला हसीत आणि मेल्यावर सुद्धा हसून जातात. काही काही माणसं अशी असतात जीवनभर लोकांना रडीत आणि गेल्यावर सुद्धा रडूनच जातात. काही काही अशी माणसं असतात, तुमच्याकडे आहे की नाही मला माहीत नाही, आमच्या गावात एक म्हातारं होतं, मेलं ते मेलं. एवढं खडगुळ होतं, एवढं तुमच्याकडे काय भाषा वापरते, त्या शब्द काय वापरते खडगुळ याला, खराब खडगुळ. एवढं खराब होतं, एवढं खराब होतं ते म्हातारं, एवढं खराब होतं. किती खराब होतं बाबा, ते जर सकाळी जर उठलं ना, म्हातारं जर सकाळी उठलं ना, त्याचा एक नियम होता. कोणता असेल? मारुतीत दर्शन, पारावर आल्यावर दर्शन काही नाही, मायबापात दर्शन, घरची पूजा. हां बाबा कोणाचं तरी घरात भांडण लावल्याशिवाय त्याला चहाच पचत नव्हता, एवढं खराब होतं ते. पण काय झालं, 70-75 वर्षाचं झालं ते पेरल्याचा अटॅक आला त्याला. आणि मग पोरानं उचललं आणि जालन्याला दवाखान्यात नेलं. दवाखान्यात ॲडमिट केलं. बरोबर डॉक्टरनं त्याला चेक केलं आणि डॉक्टर चांगला होता, त्याच्या संबंध चांगले होते. डॉक्टरनं त्याला ॲडमिट केलं आणि पोरं कॅबिनमध्ये बोलून पोरांना सांगितलं, ह्या बघा तुमचं म्हातारं आता काही जगण्याच्या मार्गावर राहिलं नाही, विनाकारण पैसे खर्च करू नका, म्हाताऱ्याला घरी घेऊन जा. म्हातारं एवढं खराब होतं, या म्हाताऱ्यानं कानात ते काचातून ऐकलं ते कानं देऊन असं डॉक्टर काय बोलतो म्हणून. आणि संध्याकाळी 4 वाजता टिटीस्कोप घेऊन आलं डॉक्टर. आल्याबरोबर राऊंडला आलं ना ते म्हाताऱ्याच्या छातीला टिटीस्कोप लावलं का महाराज, म्हातारं लागलं मोठ्यानं रडायला, डॉक्टरला वाटलं काय झालं. डॉक्टर साहेबांनी विचारलं, बाबा का रडता? डॉक्टर साहेब माझ्या पोरांना बोलताना मी तुमचा सगळा संवाद ऐकलाय. मग रडता का? मरायची भीती वाटते का? नाही डॉक्टर साहेब, मी लांबून लांबून का होईना पण कीर्तन ऐकलेत, मला असं माहिती आहे ज्याचा जन्म झाला तो मरणार आहे, एक दिवस मी बी मरणार आहे. मग रडता का? डॉक्टर साहेब मी कोणाचं चांगलं केलं नाही याचं मला वाईट वाटतंय, याचं मला वाईट वाटतंय. डॉक्टरला वाटलं काय देव माणूस आहे, पश्चाताप झाला ना. आणि हे बघा आपल्याकडून पाप काही होऊ द्या, चूक काही होऊ द्या, पण पश्चातापासारखं पुण्य नाही, पश्चाताप व्हायला पाहिजे. डॉक्टरला वाटलं बरं झालं पश्चाताप झाला. मग बाबा तुमची आता काय इच्छा आहे? काय इच्छा आहे? डॉक्टर साहेब तुम्ही चांगले माणसं आहेत, तुम्ही काही करू शकत नाही, पण एक काम करा म्हणे, आमच्या गावातल्या सरपंचाला फोन लावा. डॉक्टरनं लगेच फोन लावला. फोन केला की महाराज मग काय पाहता, ग्रामपंचायतची बॉडी, सोसायटीची बॉडी, 2-4 बचत गट गाडीत भरली की नीट दवाखान्यात गेले. आणि त्या आमच्या सरपंचानं त्या आयुष्याचा दरवाजा उघडला आणि सरपंच मध्ये गेलं का, मध्ये गेल्याबरोबर त्या म्हाताऱ्यानं सरपंचाला पाहिलं की म्हातारं लागलं मोठ्यानं आरडायला, सरपंच तुमच्या टायमाला 3 नंबरमध्ये जो घोळ केलता का 3 नंबर वार्डात तो पठ्यात होता म्हणे. लागलं रडायला. पण जाऊ दे म्हणे, आता तुम्ही चांगले आहेत, मला माहिती आहे गावाचं काम तुम्ही चांगलं केलं आहे, माझे पोरं जे करणार नाही ते तुम्ही करता, म्हणून माझी शेवटची इच्छा तुम्हाला सांगतो. सरपंचाने विचारलं काय तुमची इच्छा? एकच इच्छा म्हणे महाराज. सरपंच माझी एकच इच्छा आहे, मी मेल्यावर मला कोणाच्या खांद्यावर नेऊ नका, कोणाच्या खांद्यावर नेऊ नका. मग माझ्या पायाला दोर बांधा, कुत्र्यासारखं ओढत ओढत मला स्मशानभूमीत न्या. आणि आपल्या स्मशानभूमीत चिंचाचं झाड आहे, त्या चिंचाच्या झाडाला मला उलटं टांगा. आणि ज्यांच्या घरातने भांडण लावले का त्यांनी माझा बदला घ्या, कोणी चपलानं मारा, कोणी बुटाने मारा, त्याच्याशिवाय मला मोक्ष मिळणार. असं म्हातारं म्हणलं. बाबा मेलं ते. आता मेल्यावर काय पाहता, असा अंतविधी 25 खेड्यात झाला नव्हता, म्हणून 25 खेड्यातले लोक आमच्या गावात आली होती. आता पाहुणे रावणे सोयरी जे आलते का, त्या सोयरीनं ती तिरडी, तुमच्याकडे का म्हणते त्याला, ती तिरडी बिरडी बनवली. सरपंच म्हणले नाही आमच्या दादाची शेवटची इच्छा आहे, मला ओढत न्या. महाराज पायाला सोल बांधली, ओढीत नेलं म्हाताऱ्याला. कुठं? स्मशानभूमीत. आणि उलट टांगलं आणि 2 रांगा झाल्या, 2 रांगा, एक महिला मंडळीची आणि एक पुरुष मंडळीची. कशाला? दर्शनाला, हाणायला. मग ज्याला जी हातात येईन का त्यानं लोक हाणू लागले, चपला बुट काय काय हाणता येईल ते हाणू लागले. सगळं गाव मिळून त्याला मारते. आमच्या गावातला एक मुलगा छत्रपती संभाजीनगरला शिकायला होता शाळेमध्ये. ते स्टेशनला उतरलं दुपारच्या 2च्या गाडीनं रेल्वेनं, आणि पायी गावात येताना त्यानं पाहिलं अख्खं गाव मिळून आपल्या गावातलं एक माणूस सगळ्यांना मारले. त्यानं काहीच विचार केला नाही, खिशातला फोन काढला, SP ला फोन केला, साहेब आमच्या गावातला एक माणूस सगळ्या गावांना मिळून जिताच मारला. महाराज SP च्या गाड्या आल्या. खरं सांगा कोण मारित होतं? कोण मारित होतं? सगळं गाव. SP ला पुरावा पक्का झाला महाराज. धर माणूस की टाक गाडीत, धर बाई की टाक गाडीत. अख्खं गाव औरंगाबादच्या हरसुळला संभाजीनगरमध्ये. आतमध्ये पाळल्या. मग सरपंच चेअरमन एकमेकाला म्हणायचे, काय सरपंच तात्या पाय का ना, दादा लयच खडगुळ होता रे. जिथं असताना यानं तर आपल्याला काय नीट जगू दिलं नाही, पण जाताना बी नीट गेला नाही, अख्खं गावात घालून गेला.
म्हणजे काही काही माणसं असे असतात, पण नाथ महाराज असे होते. महाराज जीवनभर लोकांना हसवलं आणि जाताना सुद्धा नाथांनी विनोद केला. ऐका नाथरायांचं चरित्र. चतुर्थीच्या दिवशी नाथरायांची अंत्ययात्रा निघाली. देहावसान झालं, अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा निघाल्याबरोबर पैठण मधलं एका बाईची मुलगी पहिल्यांदा नांदण्याकरता सासरला चालली होती. मग ती अंत्ययात्रा आडवी आली. हिच्या मनातून मुखातून फक्त शब्द गेला, माझी मुलगी पहिल्यांदाच नांदायला चालली आणि हा मेला ना, ते आज कसा मेला. नाथ महाराजांनी खाली उडी मारली आणि सांगितलं, बाई तुझी मुलगी वाट लाव, मी कधी मरण. दुसऱ्या दिवशी पंचमीच्या दिवशी नाथरायांचं देहावसान झालं, अंत्ययात्रा निघाली. ब्राह्मण कुळातल्या लोकांनी खांद्यावरती घेतलं ना, अंत्ययात्रा चालू असताना ते म्हणू लागले, अरे हा नात्या पवित्र ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला आणि या नात्यानं बहुजन समाजाची सेवा केली, पण शेवटी का होईना याला कोणाच्या खांद्यावर जावं लागते, आपल्याच खांद्यावरती जावं लागतंय. नाथ महाराजांनी हे ऐकलं, खाली उडी मारली आणि सांगितलं, दादा हो तुम्हाला कोण आणण्याचं त्याने, मी आपला एकटाच जाईन. आणि षष्टीच्या दिवशी नाथ महाराज स्वतःच्या पायानं चालत गेले आणि ब्रह्म गोदावरीमध्ये आपला देह विलीन केला. पुन्हा जन्म नाही, पुन्हा मृत्यू नाही, खऱ्या सुखाची प्राप्ती झाली. पण कधी पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख, गोविंदाचे पाहता श्रीमुख. हे दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, सुखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, सुखाची 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 निवृत्ती, सुखाचे ते सुख. त्रिमुख गोविंदाचे पाहता, त्रिमुख गोविंदाचे रंग निरागत, गुलगुला बोलत, रंग निरागत, गुलगुला बोलत. पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे रंग निरागत, गुलगुला बोलत, रंग निरागत, गुलगुला दुःखाची निवृत्ती, सुखाची ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाची. कोणत्या सुखाची प्राप्ती झाली आपल्या लक्षामध्ये आलं. बर ते रूप पाहिल्याच्या नंतर सुखाची प्राप्ती झाली. महाराज मग तुकोनाथ नामदेव महाराज तुम्ही आम्हाला का सांगता, हे आम्हाला का सांगतात? त्याचं कारण एक मी महाराज, आपणही कशी आहोत सध्या, आपली परिस्थिती कशी, आपण प्रत्येकजण दुःखातच आहोत ना महाराज. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया जंगम जोगी, प्रत्येक जण दुखी आहे. आणि ते नामदेवरायनं पाहिल्याच्या नंतर बुडते हे जीव न देखवे डोळा. हे जीव दुःख भोगतात, हे संतांना सहन होत नाही. संत कसं करतात माहिती आहे का तुमच्या माझ्याकरता? संतांचं हृदय तुमच्या माझ्याकरता लोण्याप्रमाणे. कसं आहे? लोण्याप्रमाणे. आईची उपमा दिली महाराज संतांना. बघा एखादं लेकरू, एखादा मुलगा, एखाद्या आईचा एखादा मुलगा आता सध्या जर कडक उन्हामध्ये खेळत असेल आणि त्या मुलाला, त्या लेकराला आईनं जर आवाज दिला, बाळा इकडे ये, बाळा येत नसेल, उन्हातच खेळत असेल, आईला राग येतो. शेवटी आई काय म्हणते, बाळ्या उन्हात नको मरू, सावलीत मर. म्हणजे त्या आईच्या बोलण्याचा शब्दाचा जो अर्थ आहे, सावलीत येऊन मर असा असतो का? नाही. तसं हृदय संतांचं आहे, तसं हृदय संतांचं आहे. कशाप्रमाणे करतात संत माहिती तुम्हाला सांगतो ऐका. स्वामी विवेकानंद एक वेळेला रेल्वेने प्रवास करत होते आणि रेल्वेने प्रवास करत असताना शहर आलं. शहरात काही मिनटं गाडी थांबली, गाडी निघाल्याच्या नंतर हळूहळू गाडी सावकाश चालू असताना संपूर्ण शहरातलं पाणी एका गटारामध्ये साचत होतं आणि त्या गटारामध्ये एक प्राणी राहतो, त्याला डुक्कर असं म्हणतात. आणि एक डुकरीन व्यालेली होती, तिनं छोटी छोटी पिलं दिली होती. आणि स्वामी विवेकानंदांनी
चलत्या रेल्वेच्या खिडकीतून ते पिल्लू पाहिलं तर एक पिल्लू त्या गटारामध्ये चिखलामध्ये बुडत होतो, गटारात गटकळ्या खात होतो आणि त्यांनी रेल्वेतून पाहिलं. स्वामी विवेकानंदांनी चेन नाही खेचली, गाडीतून उतरले, उडी मारली, चालत्या गाडीतून धावत धावत गेले आणि त्या गटारामध्ये हात घालून ते डुकराचं पिल्लू बाहेर काढलं. खांद्यावरचं उपरणं काढलं, त्या पिलाला स्वच्छ केलं आणि ते पिल्लू परत जमिनीवरती सोडलं, खाली सोडलं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, खाली सोडलेलं पिल्लू आता परत कुठं जाईल? गटारात जाईल. परत त्यांनी गटारातलं बाहेर काढलं, परत स्वच्छ केलं, परत खाली सोडलं. खाली सोडल्याबरोबर पिल्लू कुठं गेलं? कारण त्या पिल्लाला कशाची आवड आहे? पिल्लाला काय आवडतं? गटार आवडतो. कोणत्या पिलाला? कोणत्या पिलाचं सांगतो मी? डुकराचं नाही सांगत महाराज. तुम्ही आम्ही सगळे डुकराचीच पिलीत. आपण या दुःखरूपी संसारामध्ये आपण गटांगळे घेतोय. ज्ञानोबा तुकोबारा रूपी विवेकानंद संत येतात, यातून आपल्याला बाहेर काढतात. या 7 दिवस सप्त्याच्या माध्यमातून, दिंडीच्या माध्यमातून आपल्याला स्वच्छ करतात, पुसतात आणि खाली ठेवतात. पण काला झाला हे पिले कुठे जातात? पुन्हा कुठे जाते? दुःखातच. पण कितीही वेळा त्यांनी दुःखात जाऊ द्या, दुःख बुडते हे जन न देखावे डोळा. ते बुडताना पाहतात म्हणून त्यांना देखवत नाहीये, म्हणून सांगतात की बाबांनो तुम्हालाही सुखाची आवश्यकता आहे. म्हणून त्याला पाहिल्याशिवाय तेने विन जीवा सुख नव्हे. म्हणून माझा अनुभव सांगतो, त्याला पहा. बर महाराज, त्याला आम्ही पाहू, पण अनंत रूपे अनंत वेश आहे. त्याचे अनंत रूप आहेत, अनंत वेश आहेत. मग तो कोणत्या रूपात पाहिल्याच्या नंतर आम्हाला आनंद वाटेल? नामदेवराने ते रूप सांगितलं दुसऱ्या चरण. रंगणे रांगत गुलगुला बोलत अश्रुर लोळत चरणातळी. जे रूप मैया यशोदेच्या अंगणामध्ये रांगत आहे, गुलू 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 यशोदेसोबत बोलतंय, ज्या रूपानं अनेक राक्षस आपल्या हातानं बालपणीच वधवलेले आहेत, ते रूप कोणतं रूप आहे? मग ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा. ते रूप पाहिल्याच्या नंतर सांगू महाराज, ते रूप एकदा का पाहिलं ना, ते रूप एकदा का पाहिलं का, पाहिलं की ते म्हणत पाहिली या वेदलाभी जीवी बैसे जडोनी, जीवे बैसे जडोनी, जीवे बैसे जडोनी. पाहिली या वेदलाभी बैसे जीवे जडोनी, बैसे बैशी जीवी जडोनी. एकदा का त्याला पाहिलं महाराज, त्याला पाहिलं ना, तर मग जगात पुन्हा काही पाहावंसं वाटत नाही. आणि कदाचित जगात पाहण्याची जरी इच्छा झाली तर तो सर्वत्र तोच दिसतो. कसा कसा दिसतो तो महाराज? एवढी वेड होतात महाराज. पाहिलिया वेड लावतो तो. कशाप्रमाणे? असा वेड लावतो महाराज, असा वेड लावतो, असा वेड लावतो महाराज. त्याला एकदा पाहिलं की पुन्हा काही सुचत नाही. मी माझं बोलत नाही, अनेक संतांची प्रमाण आहेत महाराज. मीराबाईनं त्याला पाहिलं, मीराबाईनं त्याला पाहिलं. थोडंसं भोंग्याचा आवाज कमी राहू द्या, मला याचा द्यावा. मीराबाईनं त्याला पाहिलं. मीराबाईनं पाहिलं का, तर परिणाम आहे का मीराबाईचा काय झाला? तर राजाची मुलगी होती पण रस्त्यावर नाचू लागली, पायात चाळ घातला. बापानं पाहिलं, मिरे आपण कुलवान घराण्यातले, कुलवान स्त्री नाचतं, रस्त्यावरती नाचू नये. पण महाराज विवेडी झाली होती ती. बापाला वाटलं असं लेकरू मेलेलं बरं. लोग कहे मीरा हो गई बावरी,
बाप कहे कुलनासी रे महाराज. आणि मग बापानं विष पाठवलं पिण्याकरता, मारण्याकरता. विष का प्याला राणाजीने भेजा, पिवत पिवत मिरासी रे. ऐका, वेळ झाली होती देवा करता. परिणाम हातात आलेला ग्लास आहे ना, ग्लास विषाचा, तो विष न राहता अमृत बनला. हे वेड होऊन भजन केल्याचा परिणाम आहे. म्हणून मला सांगा, आता सध्या संप्रदायामध्ये, भक्तीमध्ये, परमार्थामध्ये मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो. येडे माणसं असाव का शहाणे? भक्तीमध्ये, परमार्थामध्ये येडे असाव का शहाणे? मी तुम्हाला परत विचारतो, येडे असाव का शहाणे? तुम्ही म्हणा सांगतोस, लय जोर आला तुला. आम्हाला काय विचारतो? तीनदा तीनदा एवढ्या लांबून आलास आम्हाला सांगायला ना, आम्हालाच विचारतो. येडे असाव का शहाणे? येडे आपल्यात येडे असाव नाही का? येड्याचं तर लय भरणं झाला आपल्या. महाराज वर्षाला गाड्या बदललीत, वर्षाला मग बंगले घ्यायले, तर लोक पुन्हा आपल्याला काय म्हणतात? येडी. आपण येडी आहेत का? परमार्थात येडे नाही जमत महाराज. आणि आपला भ्रमच आहे. परमार्थ कोणी करा बघा तुम्ही, परमार्थ कोणी करावं? येडे ना, आपला भ्रमच आहे. बघा तुम्ही महाराज, आता ही मुलं गावातले आहेत का? त्या संस्थेतले, कोणाच्या संस्थेतले? ते लव महाराज, त्यांच्या संस्थेतली मुलं येते. मला सांगा, आता त्या महाराजांचे जर मुलं आपल्या गावात आले, हरिपाठाला, दिंडीला वगैरे, त्या मुलांनी पावल्या खेळल्या, आपल्याला सुद्धा वाटतं आपलं पोरग संस्थेत टाकावं. खरं सांगा, आपण आपलं पोरग संस्थेत कोणतं टाकीतो? मला अनुभव होता. माझ्याकडे संस्था होती महाराज, 150 मुलं होते माझ्या आळंदीला. 150 मुलं होते, 150. माझ्या मुलं जर कुठे मी अशा गेलो का घेऊन, मग एखाद्या गावामध्ये गेलं की मग हरिपाठ वगैरे झाला की माणसं मला म्हणायचे, महाराज तुमची संस्था आहे? हो. किती मुलं? 150. कशी व्यवस्था? सुंदर आहे. तुम्हाला टाकायचं? हो. किती मुलं तुम्हाला? मी विचारलं की त्या माणसानं सांगितलं, महाराज म्हणे 3 मुलं आहेत मला. 3? मोठं पोरगं काय करतं? म्हटलं मोठं 8वीला आहे. म्हटलं मग द्या त्या मुलाला टाकून, 8वीला ते द्या टाकून, संस्थेत द्या माझ्या. त्याच्या बापानं सांगितलं, महाराज मोठं नग. म्हटलं का? मोठं म्हणे 7वीला त्यानं पैकीच्या पैकी मार्क घेतले होते, ते लय हुशार आहे, ते नग. म्हटलं मग लहान पोरगा द्या टाकून. त्याची आई घरातून म्हणते त्याच्यावर माझा लय जीव आहे, ते नग. बघा, मोठं का म्हणून नग, ते लय हुशार आहे, आणि लहान का म्हणून नग, त्याच्यावर लय जीव आहे. मग मी म्हटलं नेऊ कोणतं? त्याचा बाप म्हणतो जांबतला घेऊन. मी म्हणलं काऊन? त्याचा बाप म्हणतो ते लय मोकार आहे. म्हणजे जे लय मोकार आहे ते कुणीकडे? म्हणजे आपला भ्रमचे इकडे येडेच पाहिजेत. नाही महाराज, इथं येडं चालत नाही. मग परमार्थात कसे पाहिजेत? शहाणे. शहाणे जेव्हापासून परमार्थात आले का, तेव्हापासून या शहाण्याने तर बट्या भोळ केला परमार्थाचा. जो परमार्थात येतो तो शहाणा, पण परमार्थात शहाण्याने येऊ नये, म्हणजे शहाणपणा घेऊन येऊ नये. जो करतो शहाणा तो धनी, जो घेता असे तो शहाणा. परमार्थात कोण असावं? महाराज तुम्ही येडे नाही म्हणता, शहाणे नाही म्हणता. मग ऐका, परमार्थ शहाण्यानं नाही करायचा, परमार्थ येड्यानं नाही करायचा. मग परमार्थ शहाण्या माणसानं वेड होऊन करायचा. वेड होऊन परमार्थात वेड झालं पाहिजे महाराज. आपल्या आपल्या महिमेमध्ये परमार्थ करायचा. लोक कीर्तनाला येऊत अथवा न येऊत, माझं भजन ऐकायला लोक येऊत अथवा न येऊत, मी भजन करायला लागलो ना, हे बघा आपण भजन करायला लागलो ना, आपण आपलं भजन केलं पाहिजे. एक वेळेला माझी कथा होती महाराज, भागवत कथा. परभणीमध्ये माझी कथा होती आणि मोठा मंडप दिला होता. वैयक्तिक एका माणसानं कथा ठेवली होती, मोठा मंडप दिला होता. पण पहिल्या दिवशी मी गेलो. गेल्याच्या नंतर कथा सुरू झाली, कथा प्रारंभ झाली, कथेला आरंभ करणार मी स्टेजवरती आलो आणि व्यासपीठावरती बसलो. महाराज मंडपात पाहिलं तर मला करमनाच, कारण मंडपात फक्त 10 माणसं होती. ती बी त्या ज्यानं कथा ठेवली का त्याच्या घरातलेच, मंडपात कोणीच नाही. मग मी एक 5-10 मिनटं थांबलो, परत खाली उतरलो. म्हटलं आपण एक अर्धा तास थांबून परत येऊ. मग माझ्या गुरुनं, मी माझा नियम असा आहे, कथेला बसायचं का तर गुरुला फोन करायचा, आज्ञा घ्यायची मग बसायचं. मग आता 2:30 वाजले, 1ला कथा सुरू होणारी, 2:30 वाजले, माझा फोन नाही गेला, म्हणून त्यांनीच मला फोन केला. म्हणजे अरे 2:30 वाजले अजून कथा सुरू झाली नाही काय? मग मी म्हटलं बाबा कथा सुरू झाली, पण मी कथेला गेलोही, व्यासपीठावर बसलोही, पण माणसंच नाही आले कोणी. मी खाली उतरलो परत आलो.
माझ्या गुरुनं मला सांगितलेलं वाक्य सांगतो. गुरु मला म्हटले, माझे बाबा मला म्हटले, तुझं सोबत देवघर घेतो म्हणे. कथेच्या वेळेला तू तो समोर कृष्ण ठेवतो, हनुमंताला ठेवतो आणि आपल्या गुरुजींचा एक फोटो ठेवतो. हे लोक का नेले म्हणे तू? हे लोक का नेले? म्हटलं ते तुम्ही सांगितल्यापासून त्यांच्याशिवाय मी कथा करत नाही. अरे म्हटले लोक येऊ नाही तर न येऊ, हनुमंतराय तुझी कथा ऐकायला येतात ना. तू लोकांना सांगतोस का? तू लोकांचा विचार करूच नको, तू तुझ्या हनुमंतरायांना कथा सांग. त्याच क्षणी उठलो स्टेजवर गेलो महाराज. त्या दिवशी कथा कशी तरी झाली माझी, पण दुसऱ्या दिवशी मंडपात जागा नाही पुरली एवढा समाज आला. का? आपला परमार्थ समाजाकरता नसला पाहिजे, नाही, आपला परमार्थ आपल्या महिमेत असला पाहिजे आणि परमार्थ ज्ञानाचा असला पाहिजे, परमार्थ भक्तीचा असला पाहिजे. म्हणजे भक्तीचा जर परमार्थ असेल तर माणसं वेडी होतात, नाही तर नुसता ज्ञानाचा जर परमार्थ असेल तर माणसं इथं नुसतं शहाणपणा शिकित. टाळ कशाला वाजवतो आणि मृदंग कशाला वाजवतो, याचं ते चुकलं त्याचं हे चुकलं, नुसत्या चुका काढतात काही लोक. नका नका, त्यांच्या चुका ते आपोआप भोगीते ना. आपलं आपलं पहा. विठाला वेड व्हायचं, भगवंताला पाहिलं की वेड होतो महाराज. ते रूप कोणतं रूप? देवाचं रूप. रंगणी रांगत गुलगुला बोलत त्या रूपाला जन पाहिलं का ते वेळ झाले. बरं, ते असणारं रूप भक्ताला मोहित करण्याकरता, आपल्याकडे मोहित करण्याकरता ते प्रक्रिया काय करतंय? नामदेवरायाने सांगितलं, त्यानं हातात घेतलंय काय? नम म्हणे हाती दुनिया सगोळा, नम म्हणे हाती दुनिया सगोळा, म्हणे हाती दुनिया सगोळा, नम म्हणे हाती दुनिया सगोळा. गवळणीच्या तोंडा फुलविल्या रंगनी रांगत, गुलगुला बोलत रंगनी रांगत, गुलगुला बोलत. गवळणीच्या तोंडा फुलविल्या, गवळणीच्या तोंडा फुलविल्या रंगनी रांगत, गुलगुला बोलत रंगनी रांगत, गुलगुला बोलत. असुर लोळत चरणातळी, चरणातळी राम असुर लोळत असुर लोळत धरणात धरणात धरणात, असुर रुळत चरणात, वराह मनती जेने रक्षिले पृथ्वी प्रती, थोर राक्षस वदियले. तिसरा अवतार घेतला भगवंतानं वराह रूप. नाशिकेवरती पृथ्वीचं संरक्षण केलं, हिरण्याक्षाचा वध केला, अवतार संपला. चौथा बागुल नरहरी, घोर खांबात गुरगुरी, दैत्यवधोनी मांडीवरी, भक्त प्रल्हादे रक्षियले. चौथा अवतार नरसिंह अवतार घेतला. मांडीवरती हिरण्यकश्यपूचा वध केला, भक्त प्रल्हादाचं संरक्षण केलं, अवतार संपला. पाचवा बागुल ब्रह्मचारी, उभासे बळीच्या द्वारी, भिक्षा मागोनिया करी, बळीचे द्वार रक्षियले. पाचवा अवतार घेतला भगवंतानी वामनाचा. वामन रूप घेऊन बळीच्या द्वारात आले. 3 पावलं भूमिदान मागितली,
बळीला पाताळात घातलं आणि पाताळात जाऊन बळीचं संरक्षण केलं. अवतार संपला. 6वा अवतार. 6वा बागुल बोलती नाव परशुराम म्हणती, जेने वधिले माते प्रति पितृवचन मानुनी. 6वा अवतार भगवान परशुरामजी. आपल्या वडिलांना सांगितलं आईचा वध केला, प्रसन्न झाले, काय पाहिजे, आई मागितली, अवतार संपला. 7वा बागुल. बागुल सत्वाचा राम म्हणती दशरथाचा, रावण वधोनी दशमुखाचा, जानकीसी आणिले. 7वा अवतार प्रभू रामचंद्रजी. रावणाचा वध केला, जानकीला आणला, अवतार संपला. 8वा बागुल बागुल बोलती देवळाची कळापती. 8वा बागुल बागुल बोलती त्याची ख्याती गोकुळाची. त्याने वधील त्यांच्या प्रती देवे सुखी केले. आठवा बागुल बोलती नाव, जेने गोकुळी केली ख्याती. दैत्य वधोनी कंसा प्रती देव सुखी केले. 8वा अवतार कन्हैयाचा. 9वा बागुल बोलती नाव बौद्ध म्हणती, ज्याची कुणा न कळे गती, बौद्ध रूपी राहिला. 9वा अवतार बौद्ध, अजून कुणाला कळाला नाही. 10वा कलंकीचा रथू, कैसाई बाधाव तू, नामा म्हणे पंढरीनाथू, बागुल तू झालासी. हे 10 अवतार भगवंताने घेतले. बरोबर. कोणत्या काळातले? किती काळातले? 3 काळातले. 3ही काळातले. किती काळ? 3 काळ. कोणते कोणते काळ? सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. हे काळ नाही. मग भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. 3ही काळातले अवतार हे 10. मग 10 अवतारात भगवंताचं चरित्र केलंय. 10 अवतार वर्णन करायचे का? नाही. मग या 10 अवतारापैकी काही अवतार कारणापुरते आणि काही अवतार परिपूर्णोत्तम आहे. 2 अवतार परिपूर्णोत्तम कोणते? राम आणि कृष्ण. मग राम कृष्णाचं चरित्र उच्चारण करायचं का? तरीही नाही. ज्या अवतारात भगवंतानं लीला केल्या ती अवतार. मग लीला कोणत्या अवतारात केल्या? कृष्ण अवतारात केल्या. मग तो अवतारात सांगायचा, तो अवतार आज वर्णन करायचा आजच्या कीर्तनामध्ये. तो अवतार ऐकायचा महाराज. का? त्याची एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे. आज त्याचं जर चरित्र ऐकलं, श्रवणे परीक्षिती तरला तो भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली त्याशी. पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोचरिया, गोचरिया, रूपाच्या आधारे गोचरिया. पवित्र होईन रूपाच्या आधारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजरिया. पवित्र होतो आपण महाराज. तसं जर पाहायला गेलं त्या शरीराचा जर विचार केला तर तुमचं माझं शरीर कसं आहे? कसं? घाण आहे, घाण. किती घाण आहे? शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे. या शरीरासारखं दुर्गंध जगात काहीच नाही. किती घाण आहे आपलं शरीर. आपलं शरीर किती घाण आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर फक्त 2-4 दिवस आंघोळ करू नका, मग कळत आहे.
नशीब आपलं महाराज या वेगवेगळ्या प्रकारच्या साबण निघाल्यात म्हणून बरे, नाही तर माणसात बसले नसती. एवढं घाण शरीर आहे आपलं. किती घाण आहे. माझे गुरुवरी वैकुंठवासी भारतीदास साहेबराव महाराज कोठळकर दादा आम्हाला नेहमी सांगायचे. दादा म्हणायचे माणसाचं शरीर एवढं घाण आहे, माणसाचं जित्यापणी काही कामाला येत नाही, म्हणजे जिवंतही काही कामाला येत नाही जिवंतपणी, आणि मेल्यावर सुद्धा माणसाचं काही कामाला येत नाही, काही कामाला येत नाही. येतंय का नाही महाराज. गाय बघा, गाय जर असेल ना गावरान गाय, गाय जिवंतपणी कामाला येते आणि गाय मेल्यावरही कामाला येते. गाय जर जिवंत असेल तर गाय दूध देते महाराज. दुधानं शरीर पवित्र होतं, सदृढ होतं. गाय गोमूत्र देते. गोमूत्र जर घरामध्ये शिंपडलं तर घर पवित्र होतं. गाय शेण देते. त्या शेणानं जर सडा टाकला अंगणामध्ये तर अंगण पवित्र होतंय. पण आता गाईचं शेण राहिलं का? गाईचं राहिल्या शेण राहिलं का? सडा राहिला का? आता आले ते नवीन शेण. म्हणजे कोण्या गायचे ती अजून मला गाय सापडली नाही. मी लय दिवस झाले ती गाय शोधित होती. दुकानावर 10 रुपयाला पिवळी पुडी भेटती ती सडा टाकायची, ती तुमच्याकडे नाही आली का? हा, पिवळी चटक पुडी महाराज. तुम्ही सिटीमध्ये जा पहा तुम्ही, लय भारी शहरामध्ये आलंय ते शेण. नाही, गाईचं शेण कामाला येतं, गाईचं गोमूत्र कामाला येतं, गाईचं दूध कामाला येतं. कदाचित गाय जर मिलीच तर गाईचं आतड पकवादाच्या दवालीला काम येत आहे, आणि गाईचं कातड धुमाला पुडीला काम येत आहे. गाय जिवंतपणी कामाला येते, गाय मेल्यावर कामाला येते. बाबा माणूस केव्हा कामाला येतो? माणसाचं केव्हा काही कामाला येते? माझे गुरुवारी दादा म्हणायचे असा कोणता शहाणा माणूस आहे का तुमच्या गावात ज्यानं माणसाच्या शेणानं सडा टाकलाय? आहे एवढं घाण शरीर आहे, पण हे शरीर, या शरीरानं जर आज भगवान कृष्ण परमात्माचं चरित्र ऐकलं तर पवित्र होत आहे. पवित्र होईन चरित्र उच्चारे, एवढी ताकद त्या चरित्रामध्ये आहे. म्हणून आज काल्याच्या कीर्तनात त्या देवाचं चरित्र, काय चरित्र बरं, चरित्र उच्चारण करायचं कोणतं? देवे केले गोकुळी. भगवान परमात्मा गोकुळामध्ये यायला लागले, आले. पण हे बघा, देव येण्याच्या अगोदर समजतो, देव येण्याच्या अगोदर समजतो म्हणून देवाची जयंती केल्या जाते. संत गेल्यावर समजतात म्हणून संतांची पुण्यतिथी केल्या जाते. आणि तुमचं माझं काय होतंय? तुमचं माझं काय होतंय? श्राद्ध. ते बिन आपली जर पुढची पिढी चांगली असेल केलं तर श्राद्ध, नाही तर काहीच नाही आपलं. का? देव येण्याच्या अगोदर कळतो म्हणून जयंती आहे, संत गेल्यावर कळतात म्हणून पुण्यतिथी आहे. आपण येण्याच्या अगोदरही काही कळत नाही, आपलं गेल्यावरही काही कळत नाही, आणि आपण हाय तोवरही लोकांना आपलं काही कळत, म्हणून आपलं केलं तर श्राद्ध आहे. देव येण्याच्या अगोदर समजतो. मग महाराज देव मथुरेमध्ये प्रकट झाला. भगवंतानं आईला सांगितलं होतं मला इथं ठेवू नको, गोकुळात नाही. म्हणून ऐका, आता परत एक सांगतो तुम्हाला, ऐका. चलतं बोलून जातो. प्रत्येकाची इच्छा असते की देव आपल्या उदरी यावा, चांगला मुलगा जन्माला यावा, संत जन्माला यावे. प्रत्येकाची इच्छा असते. ज्याच्या हातातली बिडी कधी पडत नाही त्याला वाटतं माझं पोरग चांगलं निघावं. ज्याच्या हातातली बाटली कधी सुटत नाही त्याला सुद्धा वाटतं माझं पोरग चांगलं राहावं. पण ऐका, आपल्या उदरी देव जन्माला यावा, संत जन्माला यावे, चांगले लेकर जन्माला यावे, याच्याकरता मायबापाला दुःख भोगावं लागतं, त्याग भोगावा लागतो. काय त्याग आहे? देवकीचं चरित्र गोड आहे. काल्याच्या कीर्तन सांगण्याचा तो विषय नाहीये, पण देवकीचं चरित्र खूप गोड आहे महाराज. काय चरित्र आहे देवकीचं? अरे, ज्या दिवशी देवकीच्या डोक्यावरती अक्षदा पडली का त्या दिवशीपासून बाबा देवकी रडत होती. तर रडत रडत देवकी मेली, मरेपर्यंत रडली देवकी. देव उदरी जन्माला यायचा होता ना, कारागृहात पडली, आणि मग महाराज पहिला मुलगा झाला, कीर्तिमान त्याचं नाव. कंसानं त्याचा वध केला. माय, आपलं लेकरू जर कुठं बाहेर शिकायला असेल, लक्ष द्या जरा, आपलं लेकरू जर कुठं बाहेर शिकायला असेल ना, आणि ते जर उद्या जाणार असेल तर त्याची माय रात्रभर झोपत नाही, रात्रभर झोपत नाही. वेगवेगळे पदार्थ बनवते, त्याच्या बॅगा भरते, सकाळी उठलं लेकराला स्नान करवते, सुंदर आपल्या हातानं सजवते. गाडी आली का त्या गाडीत बॅगा टाकते माय. लेकरू गाडीत बसलं का माय गाडी जवळ जाते, गाडीच्या काचा खाली घ्यायला लावते, लेकराच्या तोंडावरून हात फिरवते, सांगते बाळा सावकाश जा, वेळेवर जेवण करत जा. एखाद्या दिवशी तुला मेसचा डबा जर नाही आला तर मी अमुक अमुक डब्यात तुला पदार्थ, लाडू दिलेत, अमुक दिले, तमुक दिले, ते खात जा. प्रवास करत असताना व्यवस्थित राहा जा. शिक्षण जर कमी जास्त झालं तरी ठीक आहे, पण तब्येतीकडे लक्ष देत जा, ही माय म्हणत असते. आणि जर गाडी निघाली का गावातनं, ती माय गाडीच्या मागं धावत पडते.
डोळ्यातून अश्रू येतात, बया आवरतात, माया आवरत नाही. गाडी निघून गेली का माय घरी येते, रात्र होते, रात्री माय जेवायला बसते, भाकरीचा तुकडा मोडला आणि तोंडात घास घातला का तर माईला आपल्या लेकराची आठवण येते, तोंडात घास फिरतो आणि मग माय रडा लागते, माझं लेकरू जेवलं असेल का, माझं लेकरू पोहोचलं असेल का. माय थोडासा विचार करा, आपलं लेकरू स्वार्थापोटी आपल्यापासून थोडस बाजूला गेले तर आपल्या डोळ्यात पाण्याच्या धारा लागल्यात. अरे त्या देवकीचे 6 लेकर देवकीच्या डोळ्यासमोर कंसानं मारलेत. काय त्याग असेल त्या देवकीचा, काय दुःख असेल. 7वा गर्भयोग मायानं नेला रोहिणीच्या उदरात. बलराम दादा आले. बरं 8व्या वेळेला देव येतात. देव आल्यावर तरी आनंद पाहिजे का नाही, सुख पाहिजे का नाही, ज्याच्या करता हे दुःख भोगलंय आला तो, मग तो आल्यावर तरी नाही, तो आला का, आल्याबरोबर ती रडू लागली ना आपल्या मालकाला सांगू लागली, सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, जनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. लवकर उचला, कंसाला जर कळालं तर मारेल. महाराज जन्म झाल्या झाल्या लेकरू त्या आईपासून दुरावल्या गेलं. सांगा मला काय दुःख त्या देवकीला, एवढं दुःख महाराज. म्हणून आपल्या उदरी चांगली लेकरं जन्माला यावे याच्याकरता त्याग भोगावा लागतो. विठाला 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 तो परमात्मा निघाला गोकुळाकडं. गोकुळात आले महाराज. नंदबाबांनी यशोदेच्या जवळ ठेवलं. वसुदेवानं नंदबाबाच्या घरात यशोदेच्या जवळ ठेवलं. नंदबाबाच्या घरातून वसुदेव निघून गेले. पहाटे पहाटे एक गवळण आली. त्या गवळणीनं यशोदेच्या जवळ त्या लेकराला पाहिलं. लेकराला पाहिल्याबरोबर ती धावत धावत गेली. नंदबाबा सकाळी सकाळी गाईचं दूध काढत होते, दोहन क्रिया करत होते. धावत गेली ना आवाज दिला, बाबा बाबा तो को लाला भयो, तुम्हाला मुलगा झाला. महाराज म्हातारपणी मुलगा झाला हा समाचार कळाल्याबरोबर नंदबाबांनी गळ्यातला नवरत्नाचा हार त्या गवळणीला दिला. मग एवढा मोठं बक्षीस त्या गवळणीला मिळालं. मला सांगा ती गवळण शांत बसली असेल का? कारण गवळणीचा एक स्वभाव आहे महाराज. मला सांगा चौका चौकात गावागावात बाजारा बाजारात कोण फिरतं सध्या? गवळी फिरतेत का गवळणी? गवळी फिरते. पण चौका चौकात काय घडलंय? मागच्या हप्त्यात डिझेलचा जरा फॉल्ट आलता. डिझेल पेट्रोल बंद झालं. हे गवळ्याला तिकडलं का गवळणीला? का म्हणून? कारण त्यांचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग आहे महाराज. त्याच्याकडे एक मंत्र ठरलेला आहे, तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको. महाराज असं म्हणून सगळ्या गावात पांगत ते. तसं ती गवळण तिला कळालं का ती शांत बसली नाही. ती गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, झाला यशोदेला, झाला यशोदेला, झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला. समग्र गोपाळ वारे तुम्ही, तुमच्या करता मी आलोय. सगळ्यांना मिठीत घेतलं आणि मग देवानं पाहिलं तर सगळे गोपाळ माझ्यासारखे होते. माझ्यासारखे म्हणजे अगदी पहिलवान होते महाराज. अगरबत्ती छाप होते सगळे. मग देवानं सांगितलं का रे, दही दूध तूप लोणी तुम्हाला खायला भेटत नाही का? म्हटले नाही. खायचं का? म्हटले हो. काय करावं लागल? याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, रे म्हणाल तो वरी माझ्या पाठीमागे या. देवा आम्ही तुझ्या बरोबर येऊ, पण आम्हाला मिळेल काय? काय करावं लागल? देवानं सांगितलं आपल्याला चोरी करायची. मग साहित्य सांगितलं देवानं. ऐका, चोरी करण्याकरता साहित्य सांगितलं देवानं. देव म्हटले खडे घ्या, वस्त्रगाळ माती घ्या, काठी घ्या, सराटे घ्या. अरे पेंढ्या म्हणला देवा चोरी करायची म्हणतो तू, खडेन मातीन हे कुठं असतं का चोरी करायला? चोरी जर करायची म्हटलं तर रिव्हॉल्वर लागतो, कोयता गुप्ती लागते,
हे साहित्य देव म्हणलं मी सांगतो तसं घ्या, पण देवा याचा वापर कसा करायचा आता ऐका बरं का, ऐका. देव म्हटले ऐक पेंद्या, पेंद्या खडे कशा करता, हे बघ हे शिंक उंच असेल, आपला हात पुरणार नाही, मग काय घ्यायचं, खडा घ्यायचा आणि त्या शिंक्याला मारायचा, त्याचा आवाज जर टणटण आला तर समजून घ्यायचं ते शिंक, ते गाडगं कसं आहे, तो डेरा कसा आहे, रिकामा आहे. आणि देव रिकाम्या डेऱ्याचा स्वीकार करत नाही. कोणता डेरा रिकामा, भरलेला डेरा जर असेल तर देव स्वीकार करतो. मग कोणता डेरा भरलेला पाहिजे, आपला डेरा कोणता भरलेला पाहिजे, हा जो डेरा आहे ना हा भरलेला पाहिजे महाराज, हा नाही महाराज. या शिंक्यावरती हा गोल डेरा आहे, हा भक्ती ज्ञान वैराग्यानं भरलेला पाहिजे. हा भरलेला जर असेल तर देव स्वीकार करतो, रिकामा असेल तर देव स्वीकार करत नाही. बरं कदाचित रिकामा डेरा असला तरी चालेल, कारण त्याच्यात भरीता येईल काय. काही काही डेरे कशी आहेत माहिती का, भरलेले नाहीत आणि रिकामे नाहीत, त्याला तुमच्याकडे काय म्हणतात, अर्धवट अर्धवट. बरं मला सांगा, पूर्वी माय, आता तुमच्याकडे कशी पद्धती पाण्याची मला माहित नाही, पण पूर्वी आडावरून विहिरीवरून पाणी शिंदून आणत होता, बरोबर का. त्या काळामध्ये डोक्यावरती जर घागर घेतली आणि ती जर घागर कट्टोकट्ट पाण्यानं भरली, डोक्यावरती चुंबळ चुंबरीवरती ती जर घागर ठेवली आणि घराकडे जर येऊ लागलो तर घागर हालते का, ती नाही. आणि रिकामी जर घागर डोक्यावरती घेतली तर ती घागर हालते का, नाही. रिकामी बी हालत नाही आणि भरलेली हालत नाही. आणि मग अर्धात जर घागर भरली, अर्धीच जर घागर भरली आणि ती जर डोक्यावर ठेवली तर ती अर्धवट भरलेली घागर आपल्याला घरापर्यंत नीट येऊ देते का, नाही. ती घागर काय करते, आपलं सगळं अंग ओलं चिंब करते. तुम्हाला कळलं का नाही मला काही माहिती नाही. तिची घागर आहे का, ज्ञानानं भक्तीनं ज्याची भरलेली आहे का, त्याला सर्वत्र देवच दिसतो. माझं हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासुनी, त्याची अवस्था. आणि ज्याची रिकामी घागर आहे का, त्याला कशातच काही नाही. ज्याची रिकामी घागर आहे का, त्याला कशातच काही नाही. ते सप्त्याला हरिपाठाला येत नाही, कीर्तनाला येत नाही, गाथा भजनाला येत नाही, तुम्ही म्हणतात भागवत ठेवा, भागवताला येत नाही, पारायणाला येत नाही. त्याला मी विचारलो तुझा तू कशाला, रिकामी घागर. त्याला मी विचारलो तुझा तू कशाला, ते म्हणलं फक्त एकाच कामाला जातो. म्हणलं कोणत्या, हरे राम हरे राम. कळलं तुम्हाला, ती रिकामी घागर, ही रिकामी घागर. ही तर बरी, रिकामी बरी भरलेली बरी. पण जी अर्धवट घागर आहे का, अर्धवट घागर ही धोरणातच नाही महाराज. अर्धवट म्हणजे ज्याला अर्धवट परमार्थातलं ज्ञान आहे ते याला नाव ठेवीन, त्याला नाव ठेवीन, या म्हणजे ही निंदा करणारी या अर्धवट घागर. मग ऐका, देवानं सांगितलं भरलेला जर डेरा असेल तर मग आपण तो स्वीकारायचा. देवा खडे कळाले, मग काठी कशा करता, पेंढ्या आपला हात पुरणार नाही. मग डेरा उंच असेल, काठीनं डेरा फोडायचा, दही दूध तुपवून खायचं, ठीक आहे म्हणे. देवा खडे कळाले, काठी कळाली, की माती कशा करता वस्त्र घाल. पेंढ्या आपण जर दही दूध तुपवून खाल्लं आणि एखादी गवळण जर जागी झाली आणि आपल्याला पकडण्याकरता जर पाठीमागं लागली तर खिशातली माती काढायची आणि तिच्या डोळ्यात टाकून द्यायची, डोळे चुळूस तर निघून जाऊ आपण. पण पेंढ्या म्हणला देवा लय हुशारी रे तू, कुठं होता रे तू शिकायला. देव म्हणले पेंढ्या मी सलगाऱ्यातच होतो बा, अंगणवाडीत भात खाला. पेंढ्या देवा तुले हुशारे, पण गवळणी तुझ्या पुढच्यात म्हणजे काही गवळणी जर चष्मा घालून आल्या तर. मग देव म्हणले सराटा कशा करताय, तुम्हाला सराटा माहितीये का, सराटा, सराटा तुमच्याकडं भरपूर सराटे आहेत, तुमच्याकडं भरपूर सराटे. सराटा म्हणजे सराटा जातीचा काटा आहे, त्याला 3 बाजूनं काटा राहतो, 3, बरं का. कुणाला, सराट्याला. त्याला कुठेही टाका त्याचा एक काटा वरच येतो, त्याला कसंही टाका त्याचा एक काटा कुणाचा, त्याला तुम्ही इलेक्शनच्या मिटिंगला बसवा त्याचा एक काटा वरीच येतो, त्याला तुम्ही सप्त्याच्या मिटिंगला बोलवा त्याचा एक काटा. मी कुणाचं सांगतो हे लक्षात ठेवा, बाकीच्याकडे तुम्ही जाऊ नका. सराटा, देवानं सांगितलं सराटे घ्या, पायात काटा मोडला आपण निघून जाऊ. पण पेंढ्या म्हणला देवा एखादी गवळण चप्पल घालून आली तर. मग देव म्हटले पेंढ्या, हे पेंढ्या अरे आपण गोट्या कशा करता घेतल्या, असं एक एक साहित्य घेतलं. देव खोड्या करण्याकरता निघाले. आता देवाच्या खोड्या ऐका, काय काय खोड्या केल्या देवानं प्रमाणाने सांगतो. आता ऐका खोड्या, एक एक गवळण सांगू लागली.
मी असता माझ घरी रात्र झाली 2 प्रहरी, मी असता पती शेजारी अवचित हरी तुझा आला. यशोदे, आम्ही मध्यरात्री पती पत्नी झोपलेलो होतो, तो आला आणि त्यानं आमच्या मध्यभागी मुंगूळ सोडलं. यशोदे, एक एक गवळण सांगू लागली. दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात, मुखाशी मुख चुंबन घेत, गळ्यामध्ये हात घालीत. तिसरी गवळण आली, तिसरी सांगू लागली. यशोदे, तिसरी आली धावली, याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ बांधोनी. यशोदे, रात्री दही दूध तूप लोणी खाण्याकरता घरी आला आणि जाता जाता त्यानं काय केलं. यशोदे, माझ्या मालकाच्या दाढीची आणि माझ्या विणीची गाठ मारली. यशोदे, काय सांगू तुला, बामणानं जर मंडपात गाठ मारली तर ती कोर्टात जाऊन सुटत नाही. ही जगाच्या बापानं मारलेली गाठ आहे. महाराज, ती गवळण पहाट पहाट उठली, कारण पूर्वी गवळणी पहाट उठायच्या. काय, पूर्वी गवळणी पहाट उठायच्या का, कारण गवळणीकडे पहाटची कामं होते. सडा, समर्जन, रांगोळी, दळण हे पहाटचे काम गवळणीकडे होते. आता ते काम कोणाकडे गेले? गवळ्याकडे गेले, गवळ्याकडे. गवळी पहाटच उठत लोड शेडिंग म्हणून आणि सगळ्या अंगणात पाणी मारतं बोर चालू करून, आहे की नाही. सड्याचं काम इकडं आलं, सगळी कामं इकडे आले. ऐका, पूर्वी गवळणी पहाट उठायच्या. आता मला नाही माहिती आताची वेळ काय, तसं नाही. आता मी पहाटच उठतात बरं का महाराज. गवळणी पूर्वी पहाट उठत होत्या, आताही पहाट उठतात, फक्त वेळ बदलली. पूर्वी पहाट 3:30ला उठत होत्या, आता मात्र 8:30ला उठतात, फक्त टाइम बदलला, पहाटच उठतात. पहाट ती गवळण उठली महाराज. उठल्याबरोबर त्या गवळ्याच्या दाढीला झटका बसला. वेणीची गाठ मारली होती ना, झटका बसल्याबरोबर ते का गवळी आताचा होता का महाराज. म्हातार तापलं, ते म्हातारपणी चाळे करते का म्हणे. मस्त होवनी मातली धांगली, करसी ओढा ओढी मग लागी, करसी ओढा ओढी मग लागी. मस्त होवनी मातली धांगली, करसी ओढा ओढी मग लागी, करसी ओढा ओढी मग लागी. मस्त होऊन या मातली धांगडी, करीत तशी उडा उडी मज लागे. म्हातारपणे माझी दाढी ओढती. दोघांचं भांडण लागलं महाराज. ती म्हणते माझी विणी ओढता, हे म्हणतो माझी दाढी ओढता. पाहिलं तर गाठ बांधलेली आहे. सोडण्याचा प्रयत्न केला, जाळीता जळेना, कापिता कापेना. देवानं मारलेली गाठी महाराज. मग ते गवळी म्हणला, तू नंदाच्या पोराला काही म्हटली होती का? ते म्हणे, हो, मग हे त्याच कारस्थान आहे, आता आपल्याला त्याच्याकडे गेलं पाहिजे. तोपर्यंत देवानं सगळ्या गावात सांगितलं, उद्या आपल्या गावात सोंग येणार आहे, सोंग. पहाट 3ला उघडणारा दरवाजा 1 वाजून चाललाय महाराज, पण दरवाजा उघडला नाही. सगळं गाव जमा झाले. रंभो, ए रंभो, दरवाजा उघड. दरवाजा उघडायला हे गवळण गवळी निघाली महाराज. पण काय झालं, इजोड होता. हा इजोड म्हणजे कळाला तुम्हाला? इजोड म्हणजे कळाला का? ती गवळण होती 7 फूट महाराज, आणि गवळी होत 3 फूट. मी बोलत नाही महाराज. ती गवळण जर उभा राहिली का, बघा, लग्नामध्ये गवळी पुढं असतो आणि गवळण माग असते. पण इथं काय झालं, तिच्या वेणीला आणि याच्या दाढीला गाठ असल्यामुळं गवळण झाली पुढं आणि गवळी झाला माग. ते गवळण जर उभा राहिली, त्या गवळ्याचा पाय टिकत नव्हता खाली. मी गवळण गरगर घेतली चाकरी, त्याचा असं सोंग आलो महाराज. देवानं ती गाठ सोडली. मग महाराज एक एक गवळण सांगू लागली, आणखी एक एक गाऱ्हाणे सांगू लागल्या. सगळे गाऱ्हाणे गवळणीचे यशोदीनं ऐकले, पण यशोदा होती महाराज. ती यशोदेनं सांगितलं, 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी खेळ खेळ, का लटकची घेता अळगे, गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12, तुम्ही लपून याचा भोरा, तुम्ही लपून याचा भोरा, आळ घेता शार्ंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे, गोकुळच्या नारी. मला पकडून द्या म्हणे. पकडून द्या म्हटल्याच्या नंतर त्या गावात एक पाहुणी गवळण आली होती महाराज. पाहुणी गवळण आली होती, आणि ते पाहुणी गवळण आली. ती पाहुणी गवळण म्हणू लागली की टीच भरली लेकरू तुम्हाला सुधरत नाही का म्हणे. मी पाहते त्याला. आता मला सांगा, आपल्या गावात जर एखादा सोयरा आला तर त्यानं आपलं याचा चहा प्यावा, त्याचा चहा प्यावा, काल्याचं कीर्तन झालं की प्रसाद घेऊन निघून जा. त्याला गावातल्या उचपात्या काही करायची गरज आहे का? काही सोयऱ्याला लई नाद असतो महाराज. काही सोयऱ्याला लई नाद असतो.
तसं ही गवळण तशी होती. आता गावातल्या गोकुळातल्या उचपतीला काही करायचं का नाही. आणि मग ती गवळण म्हणू लागली मी त्याला पाहते. देव म्हणले पेंढ्या त्या गवळणीचं घर कुठे पाहे बरं. महाराज रात्रीच्याला दही दूध तुपलोणी गोपाळांना खाऊ घातलं. सगळे गोपाळ देवानं बाहेर काढले. आणि मग ऐका पहाट तिच्या अंगणासमोर जो गाईचा गोठा होता का त्या गोठ्याला असं आडं होतं लाकूड. त्याला काय म्हणतात तुमच्याकडं आडत म्हणतात ना. ते आडं पाडलं महाराज. आडं पाडल्याबरोबर धपकन गोठा खाली पडला. गोठा खाली पडला आणि गोठ्याखाली कोण दबले कृष्ण. आणि खातेत काय लोणी. गोठा अंगावर पडले गोठ्याखाली दबले ते आणि खातेत लोणी. धपकन आवाज आला म्हणून गवळून बाहेर येऊन पाहती काय पडलं. पाहती काय पडलंय कोठ आणि खाली कोण दबलंय कृष्ण आणि खातेत काय लोणी. मग ती गवळण म्हणली कृष्णा पळला तरी मी खातोच का रे. देव म्हणले मग आई निवडून आल्यावरच खावा असं काही मान आहे का. कळलं ज्याला कळलं त्याला कळलं नाही कळलं तर प्रसाद घ्या. ऐका सखेबाई मुद्दाशी धरेला चोरटा धावा गे धावा धावा गे धरेला धावा कृष्ण धरीला चोर. महाराज तिला अभिमान झाला. मी पकडलं चल म्हणे तुझ्या आईचं लय म्हणते माझं बाळ असं माझं बाळ तसं चल तुझ्या आईकडं. ओढत नेऊ लागली महाराज. अहंकार झाला तिला मी पकडलंय. अर्ध्या वाटात गेल्याबरोबर कन्हैयानं काय केलं तिच्या हातातला आपला हात काढून घेतला आणि तिच्या नवऱ्याचा हात दिला. ती लागली म्हणायला तो लागला म्हणायला मीचे ना. ती म्हणाली मी काय करतो चल पुढं. तोपर्यंत कन्हैया पाठीमागच्या दरवाजाने जाऊन यशोदेजवळ जाऊन बसली महाराज. यशोदेजवळ जाऊन बसली ती गवळून आली. यशोदे बाहेर आहे. देव म्हणले आई तुला बाहेर कोणीतरी आवाज देते मला कडेवर घेऊन चाल बरं. यशोदेने देवाला कडेवर घेतलं दरवाजा उघडला. काय ग कामून काल मला लावला काय म्हणणं आहे तुझं. ती गवळण म्हणते माझं जे म्हणणं आहे तिथे तिच्या कडेवर आहे. मग हातात कोणी मग खाली पाहिलं तर या बाया तुम्ही काय. ते म्हणला बाई 10 वाजल्यापासून म्हणतो मीच तू काही ऐकायला तयारच नाही. देवानं सांगितलं बाई अरे अभिमान ज्याला झाला का त्याच्या हातात देव येत नाही. अशा अनंत देवानं खोड्या केल्या याच्या खोड्या सांगू किती महाराज. आणि मग गवळणी गारहाणे सांगू लागल्या. यशोदा त्रस्त झाली. मग यशोदेनं सांगितलं हे देवा खोड्या नको करू माझे बाबा. पावणे 1 वाजला रे बाबा. कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. मग देवानं सांगितलं आई मी कुणाच्या घरी जायचं नाही आणि खोडी करायची नाही. मग मी करू काय. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. देवा उद्या तू गाई चारण्या करता जा. मग गोपाळांना सांगितलं अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे गोपाळ आले महाराज. देवानं यशोदेनं देवाला कडेवरती घेतलं सुंदर सजवलं आणि चौकात आणलं. देवाच्या नवलक्ष गाई तिथे आल्या. गोपाळांच्या हातात हात दिला आणि मग यशोदेचे डोळे भरून आले आणि यशोदा गोपाळांना म्हणू लागली जवळीच खेळा जाऊ नका दूरी सांभाळा मुरारी प्राण माझा. गोपाळांनो जवळ खेळा दूर जाऊ नका. कन्हैया माझा प्राण आहे. कालिया नावाचा सर्प यमुनेमध्ये जवळ खेळा दूर जाऊ नका. गायी चालल्या वनाप्रती. गायी आल्या महाराज वृंदावनामध्ये. गायी चरू लागल्या. मग गोपाळ सगळे भगवंतानं एकत्रित केले. माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या तुम्ही निवडा भिन्न या तुम्ही हरी निवडा भिन्न या तुम्ही निवडा भिन्न या तुम्ही निवडा भिन्न या तुम्ही निवडा भिन्न या तुम्ही. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या तुम्ही निवडा भिन्न या तुम्ही माझे गडी कोण कोण निवडा भिन्न निवडा भिन्न या तुम्ही. अरे माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून 2 ग्रुप केले आणि भगवंत सर्व गोपाळांसोबत खेळ खेळू लागले. कोणते कोणते देवानं खेळ खेळले महाराज. एक खेळ खेळला महाराज. अनेक प्रकारचे खेळ आहेत. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी अनेक प्रकारचे खेळ खेळले. एकच खेळ सांगतो आणि शिवेला पूर्णविराम देतो महाराज. एकच खेळ सांगतो आणि शिवेला पूर्णविराम देतो. कोणता खेळ सध्या संपूर्ण जग ज्या खेळाला लय वेळ झाले कोणता खेळ तो
रात्री कीर्तनाला नव्हती लेकर IPL चालू आहेत आणि लेक सट्ट्यावर पैसे लावायले घ्या. तुमच्या गावात आहे की नाही मला माहिती नाही, नाही म्हणण्यापेक्षा असेलच. आताला त्याविषयी सोडून लोक एवढे येडे झाले, जग येडे झाले. बरं मला सांगा, हा खेळ आपला आहे क्रिकेट का इंग्लंडचा आहे? आपलाच आहे. पण काय महाराज, आपलं आपल्याला जमत नाही. ते चेंडू फळी नाव होतं आपलं, ते गेलं आणि क्रिकेट नाव घेऊन आलं, लोकांनी डोक्यावर घेतलं. एवढे वेळे झाले, एवढे वेळे झाले. बरं मला सांगा, आहे तरी ते काय क्रिकेटमध्ये आहे? काय क्रिकेटमध्ये बाळा तुम्ही क्रिकेट खेळता का रे? हा खेळताना बरोबर आहे. मला सांगा, ग्राउंड वरती फिल्डिंग करत असताना, फिल्डिंग करण्याकरता ग्राउंड वरती त्या ग्रुपचे किती लोक असतात? हा किती असतात? 11 असतात. वा वा 11 असतात. नाही नाही अनुभव त्याचा. ऐका ऐका नाही त्याच्या ऐका, मला त्याच्याबद्दल बोलायचे तुम्हाला. 11 असतात. 11 असतात बरोबर. ए बाळा, एका बाजूला स्टंप किती असतात? 3 स्टंप कशाचे असतात? लाकडाचे, आहे की नाही? वा 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 हुशार आहे पोरगा. वा 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 स्टंप कशाचे? लाकडाचे. म्हणजे त्याच्यात लाकडं किती झाले? 3 लाकडं. त्या 3 लाकडाच्या समोर बॅट घेऊन एक वाकडं, एकच असतं ना ते वाकडं, एकच असतं ना. 3 लाकडं, त्या समोर एक बॅट घेऊन वाकडं, 11 इकडं तिकडं. आणि कीर्तन सोडून बघणारे सगळे मी कशाला म्हणू. ऐका ऐका क्रिकेटमध्ये काय आहे, ऐका. 11 प्लेयर आहेत महाराज, बरोबर आहे. 3 स्टंप आहेत आणि बॅट्समॅन किती असतात रे? 2 असतात. ग्राउंडवर बॅट्समॅन किती असतात? 2. तसं देवाने तो क्रिकेट नावाचा खेळ खेळला. ऐका आता त्यातला अध्यात्म ऐका. देहरूपी ग्राउंड आहे. ते देहरूपी काय आहे? ग्राउंड आहे. या देहरूपी ग्राउंड वरती फिल्डिंग करण्याकरता 11 प्लेयर आहेत. 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय. किती झाले? 10. आणि या 10 जणांचा जो मेन असतो त्याला कॅप्टन म्हणतो आपण. 10 जणांचा जो कॅप्टन आहे तो 11वं मन आहे. हे झाले प्लेयर. 3 स्टंप कोणते? रजगुण, सत्वगुण आणि तमगुण. हे 3 स्टंप आहे. बॅट्समॅन किती झाले? 2. आपली पळापळी कोण करते? आपली पळापळी पुनरपी जननम पुनरपी मरणम, ही पळापळी आपली कोण करते? माया आणि ब्रह्म. हे 2 झाले बॅट्समॅन. अशा प्रकारे देवानं खेळ खेळले. आता चला, आणि मग खेळ खेळत असताना गोपाळ म्हणले, देवा खांदे भार पोटी भूक, काय खेळा याचे सुख, खेळ सारावा पळता. मग देवानं सांगितलं, तुमच्या खांद्यावरती भूक कोणती? खांद्यावरती भार कोणता आहे? पोटामध्ये भूक कोणती आहे? तर ऐका, मोक्षरूपी भूक पोटामध्ये आहे. आणि पूर्णपी जननम पूर्णपी मरणम, हे दुःख खांद्यावरती आहे. म्हणून ते दुःख दूर झालं पाहिजे. म्हणून देवा आता खेळ सारावा परता. देवानं सगळे तुम्हाला आकारामध्ये बसवले. देवानं सांगितलं, चला ओळू गाई, बसू जेऊ एके ठाई.